पुण्यातील स्वारगेट येथील बसस्थानकावर पहाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाला, त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले। हे प्रकरण ताजे असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महिलांच्या सुरक्षेबाबत सोलापूर बसस्थानक परिसराची पाहणी रात्री 10 वाजता करण्यात आली। बसस्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी नसल्याचे दिसून आले। रात्री मुक्कामी जिथे बस थांबल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे। डेपोमध्ये एसटीचे दरवाजे, केबिन खुले आहेत। सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे। अवघे 3-4 सुरक्षा रक्षक आहेत। शौचालयाची दुरावस्था आहे। महिलांना बसण्यासाठी जागा अपुरी आहे। एवढे मोठे बसस्थानक परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही। याबाबत आगार व्यवस्थापक नागेश जाधव यांना विचारले असता महिलांच्या सुरक्षेच्या बाबत काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला। पुण्यातील प्रकरणानंतर सोलापूर बसस्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले। संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगार प्रमुख नागेश जाधव यांनी दिले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, गोवर्धन गुंड, संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कदम, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, कार्याध्यक्ष यशवंत लोंढे, उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, संतोष सुरवसे, जिल्हा सचिव राजेंद्र माने, संघटक सतीश वावरे, संघटक चंद्रशेखर गंटीकर, राजशेखर गायकवाड, सिद्धाराम सावळे आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।